भावेश कावरेने आज अमित ठाकरेंची भेट घेतली। भावेश कावरेंनी जनतेची माफी मागितली। प्रॉपर्टीच्या जाहिरातीवरून भावेश कावरे हा वादात अडकला होता आणि आता भावेश कावरेने आज अमित ठाकरे यांची भेट घेतली। दृश्य आपण पाहतोय, प्रॉपर्टीची एक जाहिरात करण्यात आली होती आणि त्या जाहिरातीच्या मुद्द्यावरून मोठे आरोप झाले, वादळ उठला। आपण पाहिलं अनेक राजकीय सुद्धा प्रतिक्रिया त्या संदर्भात आल्या होत्या। मात्र आता भावेश कावरेने प्रॉपर्टीच्या जाहिरातीवरून जे काही वाद सुरू होते त्याच पार्श्वभूमीवर आता अमित ठाकरेंची भेट घेतली। भावेश कावरेने जनतेची माफी मागितली आहे। प्रॉपर्टीच्या जाहिरातीवरून भावेश कावरे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले। चित्रा वाघ फडणवीसांनी दिलेल्या स्क्रिप्टनुसार बोलतात। आमदारकीची जबाबदारी सांभाळताना अपशब्द वापरणे टाळा। काँग्रेस प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांनी खोचक सल्ला दिलाय। चित्रा वाघ यांनी सोनिया गांधींवर टीका केली होती। चित्रा वाघ काल कोण्या पक्षात होत्या त्यांना माहित नाही, आज कोणत्या पक्षात आहेत त्यांना आठवतं का नाही माहित नाही। देवेंद्र फडणवीस जी स्क्रिप्ट देतात त्या स्क्रिप्टवर वाचणाऱ्या त्या एक महिला आहेत, त्यांच्या पतीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये त्या अडकल्या असाव्या आणि म्हणून त्या असं बोलत असाव्या असं आमचं म्हणणं आहे। त्यांनी त्यांचं आमदारकी नीट राबवावी, जनतेचे प्रश्न मांडावे, अपशब्द वापरू नये आणि खासदार सोनिया गांधी यांच्याबद्दल बोलताना त्यांनी भान बाळगावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।